नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचा गूढ प्रवास कसा असतो। मित्रांनो, आपलं आयुष्य संपल्यानंतर आत्म्याचं काय होतं, आपल्याला स्वर्ग नरकाचा प्रवास कसा घडतो, हे रहस्य सांगणारं एकमेव ग्रंथ म्हणजे गरुड पुराण। गरुड पुराणानुसार परलोक प्रवास एक म्हणजे मृत्यूची वेळ। माणूस जेव्हा प्राण सोडतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो। त्यावेळी यमदूत येऊन आत्म्याला घेऊन जातात। 2. सूतक्षेत्र। आत्म्याला प्रथम सूतक्षेत्रात नेलं जातं। इथे त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची नोंद तपासली जाते। 3. यमलोकाचा प्रवास। आत्म्याला यमराजाकडे नेण्यासाठी 17 दिवसांचा प्रवास करावा लागतो। हा मार्ग खूप कठीण असतो। आत्म्याला तहान भूक लागते, त्याच्यासोबत फक्त केलेली पुण्यकर्मच असतात। 4. श्राद्धाचं महत्त्व। म्हणूनच मृत्यूनंतरचे 13 दिवस केलेले श्राद्ध कर्म आत्म्याला या प्रवासात अन्न पाणी पुरवतात। 5. यमराजाचा दरबार। आत्मा यमराजासमोर पोहोचतो, तिथे चित्रगुप्त त्याच्या कर्मांची नोंद वाचून दाखवतात। चांगले कर्म असेल तर आत्म्याला स्वर्गमार्ग दिला जातो, वाईट कर्म असेल तर नरकात शिक्षा भोगावी लागते। 6. स्वर्ग व नरक। स्वर्ग, पुण्यात्मा सुखात राहतो, देवांच्या सानिध्यात आनंद अनुभवतो। नरक, पाप्याला त्याच्या कर्मानुसार विविध यातना भोगाव्या लागतात। 7. पुन्हा जन्म। स्वर्ग व नरक भोगल्यानंतर आत्मा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो। गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मृत्यूनंतरचा प्रवास आपल्या कर्मावर अवलंबून असतो। म्हणूनच आपण चांगले कर्म करत राहिले पाहिजे, कारण शेवटी आत्म्यासोबत केवळ कर्मच जातात। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह। त्यासाठी चॅनलला नक्की जोडून राहा। थँक्यू।